MPSCचा अभ्यास करणाऱ्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आपण परीक्षेत येऊन गेल्याच प्रश्नांचा विचार करीत असल्यामुळं आपणास निश्चितच येणाऱ्या MPSCच्या परीक्षा गणितासाठी सोप्या जातील. परीक्षेचा प्रश्नांचा अंदाज येईल. परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करीत असल्यामुळं प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा 2014चा प्रश्न आहे. या ठिकाणी जर 7 स्टार 5 अधिक स्टार 32 अधिक 43 स्टार बरोबर 1833 तर स्टार बरोबर किती हे पर्याय आहेत. अशा प्रश्नामध्ये अचूकता असणं गरजेचं आहे. 7 या ठिकाणी स्टार 5 अधिक स्टार 32 अधिक 43 स्टार खाली मात्र 1833 येते. ओके. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. 7 इथं 5 आणि 2 7 इथं 3 आलेलं आहे म्हणजे इथं 6 असणार आहे. ओके. म्हणजे 436 इथं आलं. 5 आणि 2 7 आणि 7 13 इथं 3 येण्यासाठी. ओके. त्यानंतर म्हणजे इथं संख्या मिळाली आपली 436. नंबर 2च्या संख्येसाठी 1च्या संख्येसाठी पाहूया. 3 आणि 3 6 आणि इथं हातचे एक आलेला आहे. 3 3 6 हातचे एक 7 इथं पण 6च पाहिजे का तर 7 आणि 7 13 पुन्हा 3 आहे. ओके. 765 इथं पण हातच्या दिला. 4 आणि 1 5 आणि 7 12 आणि इथं मग 7च पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 6 एक संख्या सापडली की आपल्याला 6 प्रत्येक ठिकाणी आहे. स्टारच्या ठिकाणी विचारले म्हणजे प्रत्येक ठिकाणचा स्टार समानच असला पाहिजे. 5 आणि 2 7 आणि 7 13 3 हातच्या लेख 3 3 6 आणि 6 12 आणि 1 13 4 आणि 1 5 आणि 6 11 आणि 7 1833. ओके. स्टारच्या ठिकाणी काय असलं पाहिजे 6 असलं पाहिजे. अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा 2013चा. 400 अधिक 0.04 अधिक 0.4 गुणिले 10 अधिक 0.004 अधिक 0.4 बरोबर किती पाहूया. आणि हे पर्याय दिलेले आहेत. इथं 400 आहे. ओके. 400.0003 देऊन ठेवूया. पुढे काय 0.04 पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचाच 0.04 पुन्हा 0 दिलं तर या ठिकाणी काही बदल होत नाही. 0.4 गुणिले 10 4 4.000 0.004 0.004 आणि शेवटी 0.4 2 शून्य दिल्या तरी चालतात. पाहूया बेरीज करायची. मांडणी कशी गेली लक्षात आलं. पुन्हा एकदा पहा. 4 इथं 2 नंबर 4 3 नंबर 4 4 इथं 0 400 4.44 हा पहा अचूक पर्याय नंबर 3 400 4.44. ओके. पुन्हा एकदा पहा कसं आलेलं आहे. 400 4.444 हे 400 म्हणजेच इथंच 0.004 आहे म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 संख्या आहेत म्हणून इथं 400 पॉईंट सुरुवातीलाच 3 शून्य घेतल्या. 0.04 पॉईंटच्या खाली पॉईंट मात्र घ्यायचं. इथं 0 आहेत 0.04 हे पुन्हा करून घेतलं आणि अर्थ न बदलतात दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 संख्या असावेत म्हणून इथं 0.4 गुणिले 10 दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. 10 गुणायचं दशांश चिन्ह निघून जातं. 4.000 0.004 आणि 0.4 काय 0.40 काय 0.400 काय. मग बेरीज केली हे 4 एकक स्थानचा दशक स्थानी 4 शतक स्थानी 4 पॉईंट पाठीमागं इथंही 4 दुसऱ्या ठिकाणी 0 आणि हे 4 404.444. ओके. अशा पद्धतीने प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा 2014चा. जर 24 गुणिले 35 बरोबर 14 48 गुणिले 56 बरोबर 23 व 74 गुणिले 35 बरोबर 19 तर 84 गुणिले 36 बरोबर प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत. ओके. पाहूया या ठिकाणी पहिले काय पहा 2 24 अधिक 35 बरोबर 14
24 अंकांची बेरीज 2 अधिक 4 अंकांची बेरीज 3 अधिक 5 4 2 6 3 9 5 14 बरोबर 14. ओके. 48 गुणिले 56 बरोबर 23. पाहूया अशाच पद्धतीनं अंकांची बेरीज किती येते. 4 अधिक 8 अधिक 5 अधिक 6 बरोबर पाहूया. 8 आणि 4 12 12 आणि 5 17 आणि 6 23 बरोबर 23. ओके. त्यानंतर पुढचं 74 गुणिले 35 बरोबर 19. 74 गुणिले 35 बरोबर 19. 7 अधिक 4 अधिक 3 अधिक 5 बरोबर 7 आणि 4 11 आणि 3 14 आणि 5 19 बरोबर 19. ओके. आणि शेवटी मग आपलं उत्तराकडे आपण जायचं. 74 गुणिले 35 सॉरी 84 गुणिले 36 प्रश्नचिन्ह आहे. 8 अधिक 4 84 म्हणजे 8 अधिक 4 36 म्हणजे 3 अधिक 7 8 आणि 4 12 आणि 3 15 8 आणि 4 12 आणि 3 15 आणि 7 22. 22 हा अचूक पर्याय असणं गरजेचंच आहे. अचूक पर्याय नंबर 2 22. ओके. पुढचा प्रश्न आहे. जर 4 स्टार 9 बरोबर 97 3 स्टार 7 बरोबर 58 तर 9 स्टार बरोबर प्रश्नचिन्ह लिपिक टंकलेखक परीक्षा 2013चा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत. पाहूया. आता 4 स्टार 9 बरोबर 97 कसे येते पाहूया. बेरीज काय येत नाही. या ठिकाणी आपण जर 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग जर केला 4चा वर्ग 16 अधिक 9चा वर्ग 81 बरोबर 97 मात्र मिळते. ओके. त्यानंतर आपल्याला 3 इथं 3 स्टार 7 आहे. 3 स्टार 7 म्हणजे पाहूया. 3चा वर्ग 9 अधिक 7चा वर्ग 49 9 आणि 49 58 आलेला आहे. ओके. त्यानंतर पुढं 9 स्टार 2 बरोबर प्रश्नचिन्ह आहे. 9चा वर्ग अधिक 2चा वर्ग 9चा वर्ग 81 अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 85. म्हणून आपल्या अचूक पर्यायासाठी पर्याय इथं तयार आहे. पहिला 85. ओके. पुढचा प्रश्न आहे. पुढील माहितीवरून हे जे चिन्ह आहे मनुष्य चेहऱ्याचं हे चिन्ह कोणती संख्या दर्शवते. हे चिन्ह अधिक हे चिन्ह बरोबर 786 हे चिन्ह अधिक हे चिन्ह बरोबर 600. लिपिक टंकलेखक परीक्षा 2013चा प्रश्न आहे आणि इथं हे पर्याय आहेत. पाहूया. याला आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 असं संबोधलं. तर समीकरण 2 मध्ये आपण जर हे दोन्ही समान चिन्ह असतील तर या ठिकाणी 2 आणि ह्या चिन्हाची दुप्पट 600 घेतलं तर या ठिकाणी या चिन्हाची किंमत या ठिकाणी काय येईल पहा. हे 2 पलीकडे गेले 600ला भागिले 2 300 येणार. ओके. आणि समीकरण 1 मध्ये ही जर किंमत आपण लिहिली तर या ठिकाणी 300 अधिक हे चिन्ह बरोबर 786 आणि हे चिन्ह बरोबर हे 786. ज्या पद्धतीनं 2 चलातील एक सामायिक समीकरण सोडवतो त्याच पद्धतीनं हे सोडवलेलं आहे.
म्हणून या ठिकाणी 486 आलेलं आहे. इथं 300 आलेलं आहे, तर इथं 300 अधिक हे आलेलं 486, 300 आणि 486 786. इथं 300 आलेलं आहे, 300 अधिक 300 600. त्यामुळं 486 या चिन्हाची किंमत. अचूक पर्यायामध्ये नंबर 3 हा पर्याय आहे. अशा पद्धतीनं हे प्रश्न अचूक सोडवा आणि स्पर्धेच्या यशस्वीतेकडे वाटचाल करा. आपल्या सर्व मित्रांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आपण आपल्यासाठी जरूर वापरा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्या समोर येतील. धन्यवाद.